कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती म्हणजे इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा निकाल. तर तो निकाल लागलेला आहे. इयत्ता 4थी आणि 7वीचा निकाल लागलेला आहे. आणि तो निकाल कसा बघायचा? तर पहिलं तर बघा, आपल्याला काय करावं लागेल पहिल्यापासून सांगतो. बघा, आपल्याला काय करायचंय की इथं गुगलला जायचं, MSC पुणे ही साईट सर्च करायचे. मोबाईलमध्ये जर तुम्ही बघत असाल तर मोबाईलमध्ये साईडला डेस्कटॉप मोड असतो, तो डेस्कटॉप मोड ऑन करा आणि मग ही साईट बघा. तर MSC पुणे अशा पद्धतीने जी माझ्या स्क्रीनवर दिसते सेम तशी साईट तुम्हाला दिसेल. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वीचा निकाल दिसेल आणि इथे तुम्हाला असा अंतिम निकाल. आता अंतिम निकाल आणि यामध्ये याद्या आहेत, गुणवत्ता यादी. तर इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे. त्यामध्ये राज्यस्तरीय यादी बघूया. तुम्हाला सगळे विद्यार्थ्यांची याद्या, सगळ्यांची याद्या बघू शकतो आपण. कोणत्या शाळेचा किती निकाल लागला हे आपण बघू शकतो. कोणत्या जिल्ह्याचा किती निकाल लागला हे आपण बघू शकतो. आणि मेरिट लिस्ट हे सगळं पाहू शकतो आपण. बघा, आता ग्रामीण विभाग, इयत्ता 7वी ग्रामीण विभाग. तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचे इयत्ता 7वी ग्रामीण विभागात 2 विद्यार्थी राज्यात आहेत. 2 विद्यार्थी राज्यामध्ये आलेले आहेत. आपण बघूया, आता आपण पहिला टॉपर बघूया किती मार्काचा आहे. तर 96% टॉपर आहे. जिल्हा परिषद शाळा आहे वासेवाडीची आणि प्रदिशा प्रमोद गाडे या मुलीने 96% मिळवलेत. खूप छान मार्क आहेत आणि जिल्हा परिषदच्या शाळा पुढे यायला लागल्यात. आणि यासाठी 7वीची शाळा म्हणजे तुम्ही जर बघत असाल, पहिला नंबर जिल्हा परिषद, दुसरा नंबर जिल्हा परिषद. आता ही प्रायमरी स्कूल पण मला वाटतं जिल्हा परिषद असू शकते, त्यानंतरची जिल्हा परिषदच आहे. त्यानंतर खाली ही जिल्हा परिषद कोयली, जिल्हा परिषद वासेवाडी. म्हणजे तुम्ही बघू शकता जिल्हा परिषदनी कॅप्चर केले मार्केट ह्यावेळेसचं. आता आधी काय होत होतं की प्रायव्हेट स्कूलचं नाव होतं, आता पण प्रायव्हेट स्कूलचं नाव कमी होऊन जिल्हा परिषदची नाव आपल्याला दिसायला लागले. तर इयत्ता 7वीचा निकाल आणि त्यांचा ग्रामीणचा कट ऑफ किती लागलाय ते बघू. त्याआधी आमच्या जे युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटचे कोणते विद्यार्थी बसलायत का बाबा? तर 100% बसलेले आहेत. युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचे राज्य यादीमध्ये नाव आहे. तर पहिलं नाव आपण बघू शकतो. पहिलं नाव आपण बघू शकतो युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचं. हा 9वा नंबर. हा 9वा नंबर बघा, जिल्हा परिषद अंजनगाव, उमाटे वैभवी बाळूभोंग. तर ही आमच्या क्लासची विद्यार्थिनी 92.66.67 एवढे गुण मिळालेत. गणिताला 100 पैकी 100 गुण आहेत. जो विषय मी शिकवतो त्या विषयाला ते आमच्या विद्यार्थिनी वैभवीने 100 पैकी 100 गुण मिळवलेत आणि राज्य यादीमध्ये ती 9वी आहे. दुसरा विद्यार्थी अंजनगाव उमाटेचा कौस्तुभ कमलाकर धावणे याने 92% मिळवून राज्य यादीमध्ये 11वा नंबर मिळवला आहे. आणि आपण ही यादी किती मार्काला क्लोज झाली हे पण बघूया. तर ही यादी क्लोज झाली बघा 91.33, म्हणजे 274 मार्काला यादी क्लोज झाली. ठीक आहे, हे 2 विद्यार्थी आपण बघितले. आता आता आपण बघू शकतो शहरी विभाग. शहरी विभाग, तर शहरी विभाग मध्ये 98%चा फर्स्ट आहे. किती टक्केचा? 98%. 98% म्हणजे 294 मार्काचा पहिला विद्यार्थी आहे. बरोबर. आता आपण पुढे बघूया की सोलापूर जिल्हा युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आणि बार्शीचा आमचा अनय अविनाश काळे 284 गुण मिळवून राज्यामध्ये 7वा आलेला आहे. अनयचं मनापासून अभिनंदन. राज्यामध्ये अनय 7वा आलेला आहे. तर आपण पुढे पण बघूया अजून कोण कोण विद्यार्थी दिसत आहेत का. तर आणि मेरिट किती लागलं हे पण बघूया. आता आपण तिकडे बघितलं ग्रामीणचं मेरिट 91.33 होतं, तर शहरीचं पण मेरिट 91.33 आहे. सेम मेरिट लागलेलं आहे. आता आपण बघूया सीबीएसईचं मेरिट. तर सीबीएसई मध्ये युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत का? तर आहेत. सीबीएसई मध्ये पण युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा नंबर आहे. तुम्ही बघू शकता की 95.30%चा पहिला विद्यार्थी, 95.30चा पहिला विद्यार्थी आहे. पुण्याचा आहे, सिटी प्राईड स्कूलचा आहे. आणि सोलापूरचा जर बघायचं झालं तर सोलापूर आणि बार्शीमध्ये आमचा विद्यार्थी आहे हर्षवर्धन प्रतापे, की जो फिनिक्स पोद्दार स्कूलला होता बार्शीच्या. हर्षवर्धन महेश प्रतापे 87.33% गुण आहेत.
आणि राज्य गुणवत्ता यादीमध्ये तो आहे 13वा. तर 13वा रँक आहे त्याचा आणि तो राज्यात आलेला आहे. अजून खूप सारी नावं आहेत, खूप विद्यार्थ्यांचे यशस्वी आहेत. चौथीचा पण निकाल खूप चांगला आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला आमचे विद्यार्थी दाखवतो. तर हा आमचा अनय अविनाश काळे, की जो 284 गुण मिळवून राज्यात 7वा आलाय. राज्यात 7वा आहे. हा आमचा अनय काळे. पुढचा विद्यार्थिनी बघूया आमची वैभवी. वैभवी 278 गुण मिळवून, आणि वैभवीला गणितामध्ये 100 पैकी 100 गुण आहेत. वैभवीला गणितामध्ये 100 पैकी 100 गुण आहेत. वैभवीने 278 गुण मिळून राज्यात 9वी आलेली आहे. ती राज्यामध्ये 9वी आहे. आणि त्यानंतर आपण बघूया कौस्तुभ. कौस्तुभ 276 गुण मिळवून राज्य यादीमध्ये 11वा आहे. राज्य यादीमध्ये 11वा आहे कौस्तुभ. आणि आमचा हर्षवर्धन याने राज्यात 13वा रँक मिळवला आहे. तर तुम्ही बघू शकता की 3 याद्या असतात, राज्याच्या 3 याद्या असतात. पहिली यादी असते ती असते शहरी. तर शहरीमध्ये अनय काळे हा आमचा राज्यामध्ये नंबर आहे. दुसरी यादी आपण बघूया. दुसरी यादी असते ग्रामीण. ग्रामीण मध्ये आमची वैभवी भोंग, जी ऑनलाईन बॅचला होती, आमच्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन बॅचला ही विद्यार्थिनी होती. ऑनलाईन बॅच मधून ती राज्यामध्ये आलेली आहे. तर ऑनलाईन हे शिक्षण पण खूप इफेक्टिव्ह आहे, खूप छान मार्क पडतात हे तिने दाखवून दिले. पुढे आपण बघू शकतो की कौस्तुभ पण हा ग्रामीण मधून आहे. ग्रामीण मधून राज्यात मध्ये 11वा आहे. आणि हर्षवर्धन हा सीबीएसई मधून आहे. तर तुम्ही बघू शकता की 3 याद्या लागतात. आणि असा कुठलाच क्लास नाही की ज्याचे 3 याद्यामध्ये विद्यार्थी बसतात, की ग्रामीण मध्ये पण बसतोय, शहरीमध्ये पण बसतोय, सीबीएसई मध्ये पण बसतोय. पण युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट एकमेव क्लास आहे की ज्याचे 3ही याद्यामध्ये विद्यार्थी आहेत. 3ही पण याद्यामध्ये विद्यार्थी आहेत. आता आपण बघूया की जिल्हास्तरीयमध्ये युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचे किती विद्यार्थी बसले. तर बघूया आपण. सोलापूरची यादी बघू, मेरिट लिस्टच बघू आपण. सगळी मेरिट लिस्ट बघूया. तर इथं आपण बघू शकतो की 4 नंबरला वैभवी बाळू ही सोलापूर जिल्ह्यामध्ये 4थी आहे. दावणे कौस्तुभ कमलाकर हा सोलापूर जिल्ह्यामध्ये 5वा आहे. आणि ही ग्रामीणची यादी आहे. आता ग्रामीणच्या यादीकडून आपण जाऊया शहरीच्या यादीकडे. यामध्ये शहरीची पण आता बघू शकता की किती विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यामधून स्कॉलरशिप धारक झालेत. अजून इथं पण एक विद्यार्थिनी आहे आमची, थांबा बघूया आपण. ती पण ग्रामीण मधूनच होती. शिंदे विद्यार्थिनी आहे, आराध्या शिंदे. ती आमची ग्रामीण मधून विद्यार्थिनी आहे. आणि आपण बघू शकता तिचं नाव. आपण बार्शी तालुक्याची लिस्ट ओपन करू, मग त्याच्यामध्ये लवकर सापडतील नाव. बार्शी तालुक्याची पण लिस्ट ओपन करता येते. यामध्ये सगळ्या लिस्ट ओपन करता येतात. बघा, आपण ग्रामीणच्या बघितल्या. आता आपण स्टेट बोर्ड बघूया. तालुकास्तरीय तुम्ही प्रत्येक तालुक्याची लिस्ट बघू शकता. तुमच्या जिल्ह्याची आणि तुमच्या तालुक्याची, प्रत्येक तालुक्याची लिस्ट बघू शकता. जसं मी बघतोय हेच तुम्हाला सर्च करायचंय, वेगळं काहीच करायचं नाही. तुम्ही कोणत्याही गावातून, कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला ती बघता येईल. तर तिथं आपण बघू शकतो ही तालुक्याची लिस्ट आपली. ही आहे रुरल. ग्रामीण बार्शी तालुका.
शिंदे आराध्या कुणाल. बघा, आराध्या कुणाल शिंदे ही आपली विद्यार्थिनी ग्रामीणमधून 76.66% मिळवून स्कॉलरशिप धारक झाले. आता आपण जेवढी नावं बघितली त्याच्यामध्ये अजून एक नाव ऍड झालं. त्यानंतर आपण बघूया अनय अविनाश काळे, हे आपल्याच क्लासला होता. त्यानंतर आपण बघू शकतो गिरीश देवकर, हा आमचा एकदम हुशार आणि सिन्सिअर विद्यार्थी. थोड्या मार्कासाठी राज्यातून नंबर गेला याचा. खूप छान मार्क आहे, 268 मार्क. म्हणजे राज्य यादीत नाव जरी आलं नाही तर राज्य यादीत नाव मिळवले इतकेच गुण आहेत त्याचे. खूप छान मार्क आहेत. पुढचा विद्यार्थी बघू बघा, अबू सुफियान इम्रान अत्तार. तर 88% त्याचे गुण आहेत. खूपच छान मार्क आहेत. त्यानंतर बघा साईराज उत्रेश्वर पिंगळे, 88% त्याला पण मिळालेत. सोहम नानासाहेब साखरे, परत आमच्याच क्लासचा विद्यार्थी, 87.33. सोहम श्रीकांत स्वामी, हा पण आमच्या क्लासचा विद्यार्थी, 87.33 मार्क आहे. आदर्श शरद वास्कर, हा 86%, आमच्याच क्लासचा विद्यार्थी. अथर्व अमोल बांगर, 86%, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी. अनिश ओंकारेश्वर सालस्कर, 86%, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी. ऋतुराज रत्नदीप राजे निंबाळकर, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी. वैभवी शंतनू बुद्रुक, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी. मिताली सुजित गुडे, ही नव्हती आमच्याकडे. बघूया आपण पुढे. घाणेकर परमेश्वर, प्राची परमेश्वर घाणेकर, ही 82% मिळून युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी. परत आपण नाव बघू शकतो. परत चिन्मय नितीन जाधव, हा थोडे दिवस युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटला होता. त्यानंतर आपण बघू शकतो मृणांक महेश जटार, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी. समर्थ विजय कुमार वाघ, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी. वेदिका किरण करडे, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी. स्वरा तुकाराम मिठे, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी. श्रीकर मोहन पवार, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी. त्यानंतर आपण बघू तर हे असे एवढे खूप सारे विद्यार्थी आमचे युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचे स्कॉलरशिप धारक झालेले आहेत. आणि त्यांना मनापासून अभिनंदन. त्यांनी केलेल्या कष्टाला यश मिळालेलं आहे. खूप छान अभ्यास केलेला होता सर्व विद्यार्थ्यांनी. आम्ही टेस्ट सिरीज, त्यानंतर म्हणजे प्रत्येक विषयाचं ॲनालिसिस हे खूप चांगल्या पद्धतीने घेतलं आणि विद्यार्थ्यांनी त्यांना तसाच रिस्पॉन्स दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी खूप छान यश मिळवलेलं आहे. आपण बघू शकतो की सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात टॉपचा निकाल जर तो कोणी दिला असेल तर तो दिलेला आहे युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटने. ठीक आहे. तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण बघायचे आहेत तर तिथं अंतिम निकाल मध्ये जाऊन बघू शकतात, गुणवत्ता यादी बघू शकतात, शाळा सांख्यिकीय माहिती 4थी 7वीची बघू शकतात, संचनिहाय कट ऑफ. तर ह्या कट ऑफ मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाते. आता 4थीचा संचनिहाय कट ऑफ आपण बघूया स्टेट बोर्डाचा. तर आमचे काही सीबीएसईचे विद्यार्थी हे ते आहेत की ज्यांची नावं इथं वाचता आली नाहीत, पण ते हे विद्यार्थी आमचे स्कॉलरशिप धारक खूप सारे आहेत. ज्याचं एखाद्याचं नाव चुकून आमचं राहिलं असेल तर ते आम्ही सत्काराच्या वेळेस विसरणार नाही. 100% आम्ही त्यांचा सत्कार घेऊयाच. तर बघा, सोलापूर जिल्ह्याचा फर्स्ट सगळ्यात जास्त मार्क मिळवलेला विद्यार्थी 98%चा आहे आणि 91.33चा राष्ट्रीय ग्रामीण मध्ये आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा तुम्ही असाच निकाल बघू शकता. तर 91.33चा कमाल आहे आणि 76.66चं तिथं कट ऑफ लागलाय. 76.66 म्हणजे खूपच कट ऑफ लागलाय ग्रामीणचा. त्यानंतर बघू 93.33 हा कमाल मार्क आहे आणि 76.66 हे किमान मार्क आहेत. म्हणजे खूपच जास्त शहरी सर्वसाधारणचा पण कट ऑफ लागलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा. तुम्ही बघू शकता की बाकीचे खूप सारे जिल्हे आहेत की तिथं खूप कमी कमी कट ऑफ लागलेत. जसं की आपण बघतो की 8वी पेक्षा जास्त कट ऑफ म्हणजे 8वीचा लागलाय 222, पण ओव्हरऑल जर बघितलं तर इथं कट ऑफ मध्ये खूप अशी ढासळ दिसत नाही, खूप अशी गिरावट दिसत नाही. जवळपास सगळेच चांगल्या कट ऑफ मध्ये आहेत. काही काही जिल्हे आहेत जसं की जालना की 52%च कट ऑफ आहे, म्हणजे 150-160 मार्क पडले तर त्या पोराला स्कॉलरशिप मिळाली. इथं 64% कट ऑफ. म्हणजे संभाजीनगर, एवढं मोठं संभाजीनगर, पण तिथं पण 64% नकार लागलाय. तर तिथं स्कॉलरशिपच्या शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणता निकाल पाहायचा आहे तो पाहू शकताय. आणि युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट कडून जे काही विद्यार्थी राज्य यादीमध्ये आलेत, जे विद्यार्थी आमचे कोचिंगचे क्लासेसचे व्हिडिओ बघत होते आणि त्यांना त्यांचंही अभिनंदन. आणि ते जर कोण आले असतील तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा, कॉन्टॅक्ट नंबर देतो मी. म्हणजे जे काय आमचे विद्यार्थी आहेत, नकळत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, जे आमचे क्लासेस करत होते त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. लवकरच आम्ही सत्कार करणार आहोत, त्या सत्कारामध्ये त्यांना बोलवलं जाईल. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, 8788 72 92 86. यावर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन. धन्यवाद.